आज आपण बनवतो एकदम सॉफ्ट आणि स्पंजी असा फेस्टिव्ह केक. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे दुधामध्ये आपल्याला केसर घालून त्याला इन्फ्यूज करायचंय. त्याच्यानंतर एका बाउलमध्ये थोडंसं बटर, मिल्क मेड घालून आपल्याला छानपैकी विस्क करून घ्यायचंय सॉफ्ट होईपर्यंत. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं दही आणि व्हॅनिला एसेन्स घालायचं आणि परत एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे. आपल्याला तो चाळून घ्यायचा आहे व्यवस्थित. सर्व मेजरमेंटनुसार घेतलं तर तुमचा एक केक छान फ्लफी होईल. इथे कट अँड फोल्ड मेथडने आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मग त्यात बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालून हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. ओव्हर मिक्स नाही करायचं आहे. त्याच्यानंतर हे मिक्सचर आपल्याला एका टिनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. ते मी 4 इंचचा टिन घेतलाय. त्याला बेकिंग शीटने लाईन अप करून घेतलंय आणि तयार मिश्रण, तयार बॅटर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि टॅप करून घ्यायचंय. त्याच्यानंतर पिस्ता आणि अक्रोड मी छानपैकी बारीक चिरून घेतलेत आणि ह्या केकवरती आपल्याला हे छानपैकी स्प्रेड करून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला हा केक बेक करायचा आहे. तुम्ही हा कढईतही बेक करू शकता, पण मी यावेळेला एअर फ्रायरमध्ये बेक करते 160 डिग्रीला 30 मिनिट्समध्ये हा केक व्यवस्थित बेक होतो. तुम्ही टूथपिकच्या साहाय्याने चेक करून घेऊ शकता. बेकिंग शीट काढून बघू शकता, की हा केक किती सॉफ्ट अँड स्पंजी झाला आणि मेन म्हणजे ह्याला मोदकाप्रमाणे डोम शेप आलाय. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि एन्जॉय.